Good morning to all. So today we will start with next point, that is bioinformatics. So in last few lectures we have covered biostatistics. In that we have covered chi-square test and coefficient of correlation. In this lecture, so we'll start with bioinformatics. Okay, first of all we will see what is meant by bioinformatics. Okay, as the name suggests, bioinformatics. Bio means living organism. We study living organism. Okay, informatic means information of the living organism. Okay, so what type of information? So the information, in the sense, it is the genetical information. Okay, protein information. Okay, mostly it is the molecular information of the any living organism. Okay, it may be protein, it may be DNA, it may be RNA. Okay, so bioinformatics is an interdisciplinary research field. हे काय आहे? इंटरडिसिप्लिनरी आहे रिसर्च फील्ड. म्हणजे भरपूर सब्जेक्टचं ह्या ठिकाणी स्टडी केला जातो. विच इज कन्सिडर्ड ॲज दी इंटरफेस बिटवीन बायोलॉजिकल सायन्स अँड कॉम्पिटेशनल सायन्स. म्हणजे ह्याच्यामध्ये बायोलॉजिकल सायन्सचं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास केला जातो, स्टडी केला जातो, आणि कॉम्पिटेशनल सायन्स ह्याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी, IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसुद्धा ह्याच्यामध्ये यूज केला जातो. म्हणून त्याच्यावरून एक पॉईंट बनलेला आहे, दॅट इज बायोइन्फॉर्मॅटिक्स. इट इन्व्हॉल्व द यूज ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. म्हणजे IT टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये डिफरंट टाईप ऑफ सॉफ्टवेअर्स ह्या ठिकाणी जेनेटिकल स्टडी करण्यासाठी यूज केला जातो. प्रोटीन डाटा ॲनालिसिस करण्यासाठी, किंवा DNA ॲनालिसिस करण्यासाठी, किंवा RNA ॲनालिसिस करण्यासाठी, फॉर दी मॅनेजमेंट अँड ॲनालिसिस ऑफ बायोलॉजिकल डाटा. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं? मोस्टली इन्फॉर्मॅटिक्स. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन जे आहे ते वेगवेगळ्या कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी यूज करून बायोलॉजिकल सिस्टीमचा अभ्यास केला जातो. दॅट इज दी बायो इन्फॉर्मॅटिक्स. सिम्पल. ओके, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी यूज करून जे बायोलॉजिकल सिस्टीमचा अभ्यास केला जातो, बायोलॉजिकल डाटा कुठला तर मॉलिक्युलर डाटा, DNA असेल, प्रोटीन असेल, RNA असेल. ओके, त्याचा अभ्यास केला जातो. दॅट इज दी बायोइन्फॉर्मॅटिक्स. ओके, सो इन नेक्स्ट, व्हॉट इज द नीड ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स. ओके, बायोइन्फॉर्मॅटिक्सचं काय गरज आहे? ओके, तर काय बायोइन्फॉर्मॅटिक्स स्टडी करायचं? सो ओव्हर द पास्ट फ्यू डिकेड्स, ओके, ओव्हर द पास्ट फ्यू डिकेड्स देर हॅव बीन रॅपिड डेव्हलपमेंट इन द फील्ड ऑफ जेनेटिक्स. ओके, जेव्हा वॅटसन आणि क्रिक 1953ला डीएनएच डबल हेलिक्स असं सांगितलं, ओके, तेव्हापासून त्याच्यामध्ये वेगवेगळे रिसर्च डेव्हलपमेंट झालं. त्याच्यामध्ये ॲडव्हान्स जेनेटिकचं भरपूर अभ्यास करण्यात आला, मॉलिक्युलर लेवलपर्यंत. ओके, त्यानंतर आज आपण बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास करतो. त्याच्यामध्ये जीन क्लोनिंग आपण करत असतो, जीन थेरपी, हे असे भरपूर RT-PCR आपण त्याच्यामध्ये नवीन आपण टेक्निक यूज करून आपण क्लोनिंग वगैरे करतो. सो जेनेटिक्सचा त्या ठिकाणी भरपूर रिसर्च करण्यात आला. जिनोमिक्स म्हणजे कम्प्लीट जिनोमचा अभ्यास करण्यात आला. ड्रॉसोफिला हे ॲनिमलमध्ये, त्यानंतरनं ब्रासिक वेगवेगळ्या प्लांटचं सुद्धा या ठिकाणी अरॅबिडोप्सिस थॅलियाना नावाचं एक प्लांट जे आहे त्याचं कम्प्लीट जिनोमिक स्टडी केलेला आहे. कम्प्लीट जेनेटिक अभ्यास करण्यात आलेला आहे, त्याला म्हणायचं जिनोमिक्स. त्यानंतर मॉलिक्युलर रिसर्च, वेगवेगळ्या मॉलिक्युल्स जे आहेत, प्रोटीन्स मॉलिक्युल असेल, ओके, DNA मॉलिक्युल, RNA मॉलिक्युल, प्रत्येक मॉलिक्युलवरती, प्रोटीन मॉलिक्युलवरती स्टडी करलेला आहे. ओके, आणि नवीन ज्या प्रोटीन्स आहेत त्याचं 3D स्ट्रक्चर काय आहे, त्याचं कुठल्या चैन आहे अमायनो ॲसिड, त्याच्यामध्ये किती अमायनो ॲसिड्स आहे, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, हे सगळं डिटेल ॲडव्हान्स स्टडी, ओके, रोजच्या रोज अपडेट होत आहे. So which have produced a tremendous amount of information or data in the field of molecular biology. त्यामुळे भरपूर या ठिकाणी इन्फॉर्मेशन आता अवेलेबल होत आहे आपल्याला. ओके, सो देअरफॉर टू गॅदर, स्टोर, अनालाइज अँड मर्ज दिस बायोलॉजिकल डाटा देअर वॉज अ नीड टू यूज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ओके, कारण एवढे कितीतरी प्रोटीन्स आहेत प्रत्येक ॲनिमलच्या प्रोटीनचा 3D स्ट्रक्चर, त्याचा डाटा, त्याचा जीन सिक्वेन्स, हे आपण मॅन्युअली कुठं आपण प्रिंट काढून सेव्ह करू शकत नाही. तर त्याला किंवा ॲनालिसिस करायचं म्हणलं की ते खूप मॅन्युअली करायचं म्हणलं की खूप टीडियस जॉब आहे. सो वी कॅन यूज कॉम्प्युटर सायन्स. म्हणजे आपण फक्त कॉम्प्युटरला आपण ते इन्फॉर्मेशन जर दिलं तर ॲटोमॅटिकली ते सॉफ्टवेअरमध्ये ते ॲनालाइज करून आपल्याला ते डाटा
प्रेझेंट करतो. त्यामुळं आपल्याला काय गरज आहे, कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा यूज करणे हा गरजेचं आहे. म्हणून बायोइन्फॉर्मॅटिक्स स्टडी करणे इम्पॉर्टंट आहे. सो टू फुलफिल दिस नीड द फील्ड ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स वॉज इंट्रोड्यूस्ड फॉर द फर्स्ट टाइम in 1979. Pauline Hochweg and Ben Hesper first time coined the term bioinformatics. ओके, 1979 साली ह्या दोन सायंटिस्टनी बायोइन्फॉर्मॅटिक्स या टर्म्स कॉइन केलं फॉर द स्टडी ऑफ इन्फॉर्मॅटिक्स इन द बायोलॉजिकल सिस्टीम. म्हणजे बायोलॉजिकल सिस्टीम म्हणजे बायोलॉजिकल लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं स्टडी करण्यासाठी जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपण यूज करतो, IT टेक्नॉलॉजी आपण जे यूज करतो, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर वगैरे, त्याला त्यांनी नाव दिलं बायो इन्फॉर्मॅटिक्स. ओके, सो गरज काय आहे, कारण ह्याच्या प्रत्येक ॲनिमलच्या भरपूर डाटा हे आपण मॅन्युअली स्टडी करू शकत नाही. तेच आपल्याला इझी होतं ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यूज केल्यानंतर. म्हणून आपल्याला काय करायचं या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं यूज करायचं आहे. ओके, म्हणून ते एक ब्रँच डेव्हलप झाला, दॅट इज दी बायो इन्फॉर्मॅटिक्स. ओके, सो नेक्स्ट गोल काय आहे. ओके, द प्रायमरी गोल ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स इज टू इन्क्रीज द अंडरस्टँडिंग अँड गॅदर ॲक्युरेट नॉलेज अबाउट द बायोलॉजिकल प्रोसेस. ओके, प्रायमरी गोल काय आहे, इन्क्रीज अँड अंडरस्टँडिंग अँड गॅदर ॲक्युरेट नॉलेज. ओके, प्रॉपर नॉलेज जे आहे मॉलिक्युलर, प्रत्येक ऑर्गॅनिझमचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर, त्याचं मॉलिक्युलर इन्फॉर्मेशन जे आहे ते गॅदर करणे. ओके, ते अंडरस्टँड करणे, चेंजेस काय काय आहेत प्रत्येक ॲनिमलच्या प्रोटीन स्ट्रक्चरमध्ये किंवा DNA स्ट्रक्चरमध्ये. ओके, सर ते बायोलॉजिकल प्रोसेस समजावून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ओके, प्रत्येक जे वेगवेगळ्या ज्या सायकल्स आहेत, ओके, क्रेब सायकल असेल, ग्लायकोलिसिस सायकल असतील, मायटोकॉन्ड्रियामधले वेगवेगळे जे एन्झाईम सायकल आहेत, वेगवेगळ्या एन्झाईम सिंथेसिसच्या ज्या सायकल आहेत, ओके, ते समजावून घेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे त्याच्यावरती पर्टिक्युलर वेगवेगळे डिफरंट टाईप ऑफ नंबर ऑफ टाईप ऑफ आपल्याला जे काही सिंड्रोम्स आहेत किंवा आजार्स आहेत ते आपल्याला बरं होण्यासाठी ओके हे मदत करते. म्हणून हे बायोलॉजिकल प्रोसेस समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सो त्यासाठी बायोइन्फॉर्मॅटिक्सचा अभ्यास करणे महत्त्वाचं आहे. So this new knowledge could have a profound impact on the field as varied as a human health. Human healthचा अभ्यास करण्यासाठी त्यामुळे वेगवेगळे होणारे जे डिसीजेस आहेत, ओके, त्याच्यावरती आपल्याला कंट्रोल करता येतो ह्याचा अभ्यास केला तर बायोलॉजिकल प्रोसेसचा. म्हणून हे गरजेचं आहे. ॲग्रिकल्चर फील्डमध्ये नवीन नवीन व्हरायटी, रेजिस्टंट व्हरायटी, इन्सेक्ट रेजिस्टन्स असेल, ड्रॉट रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप करण्यासाठी त्याचं जेनेटिकल नॉलेज असणं, जेनेटिकचं आपलं इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. म्हणून हे ॲग्रिकल्चर फील्डमध्ये सुद्धा सिग्निफिकन्स आहे बायोइन्फॉर्मॅटिक्सचा. अँड इन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा पोल्युशन कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येतो, ओके, कुठल्या कुठल्या बॅक्टेरियामध्ये किंवा एखाद्या लिव्हिंग प्लांटमध्ये काय काय चेंजेस करता येतो की जेणेकरून ते चेंजिंग क्लायमॅटिक कंडिशनमध्ये ते ॲडॅप्ट होतील. एनर्जी फील्डमध्ये जास्त एनर्जी तयार करणारे अशा ऑर्गॅनिझम कुठले आहेत, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन फ्युएल आपण आता जनरली बोलतोय, तर हायड्रोजन जास्त तयार करणारे ऑर्गॅनिझम कुठले आहेत, मग त्याच्यामध्ये आपल्याला अजून ॲड करता येते का, असे सगळ्या गोष्टी बायोटेक्नॉलॉजी फील्डमध्ये. सो सगळ्या गोष्टीचा जे हे आहे ते प्रत्येक ब्रँचेसमध्ये आपल्याला बायोइन्फॉर्मॅटिक्सचा युजेस आहे. ओके, so the main focus is to developing and applying computationally intensive techniques to achieve the goals. The actual process of analyzing and interpreting the biological data gathered is referred to as a computational biology. ओके, कॉम्प्युटेशनल बायोलॉजीमध्ये काय केलं जातं, प्रत्येक जे डाटा आहे ते डाटा काय केला जातो, ॲनालाइज केला जातो कॉम्प्युटरचा यूज करून. ओके, ते इंटरप्रिट केला जातो, त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, का डिफरन्स आहे. ओके, हे म्हणजे इंटरप्रिटेशन बायोलॉजिकल डाटाचं, त्याला काय म्हणायचं, कॉम्प्युटेशनल बायोलॉजी. सो अदर इम्पॉर्टंट गोल ऑफ बायोइन्फॉर्मॅटिक्स अँड कॉम्प्युटेशनल बायोलॉजी इज द डेव्हलपमेंट अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ टूल्स दॅट इनेबल इफिशियंट ॲसेस टू अँड यूज अँड मॅनेजमेंट ऑफ व्हेरियस टाईप ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे वेगवेगळे जे काही इन्फॉर्मेशन्स आहेत, वेगवेगळ्या प्रोटीन्स असतील, DNAच्या वेगळ्या इन्फॉर्मेशन, ते काय आपल्याला ते मॅनेज कसं करायचं, त्याचं इफिशियंट यूज कसं करायचं बायोलॉजिकल डाटा. ओके, हे फर्स्ट काय आहे त्याचं गोल आहे. ओके, सेकंड काय आहे, टू द डेव्हलपमेंट ऑफ न्यू अल्गोरिदम्स अँड स्टॅटिस्टिक्स टू असेस रिलेशनशिप अमॉंग दी मेंबर्स ऑफ लार्ज डाटा सेट. ओके, काल आपण कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन आपण स्टडी केला, तर ह्याच्यामध्ये सुद्धा बायोइन्फॉर्मॅटिक्समध्ये बायोस्टॅटिस्टिक्सचा यूज केला जातो, स्टॅटिस्टिक्सचा यूज केला जातो, अल्गोरिदम वेगवेगळ्या अल्गोरिदमचा टेक्निकचा यूज केला जातो ते बायोलॉजिकल सिस्टीम अंडरस्टँड करण्यासाठी. ओके, हे फर्स्ट गोल आहे. त्यामुळं अल्गोरिदम आणि स्टॅटिस्टिक्सचा यूज करणे
करून कशाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला? बायोलॉजिकल सिस्टीमचा अभ्यास करायचा आहे. दॅट इज फॉर एक्झाम्पल मेथड्स टू लोकेट जीन विदिन द सिक्वेन्स अँड प्रेडिक्ट प्रोटीन स्ट्रक्चर अँड फंक्शन. म्हणजे ह्या जीनचा जर स्ट्रक्चर असेल तर त्याचं आपण प्रेडिक्ट करू शकतो, त्याचं प्रोटीन मॉलिक्युलचं स्ट्रक्चर कसं असेल. ओके, हे समजण्यासाठी क्लस्टर प्रोटीन कसं असणार, ते 3D डायमेन्शनल स्ट्रक्चर कसं असणार हे आपण प्रेडिक्ट करू शकतो जीन सिक्वेन्सवर. ओके, विथ इंटू फॅमिलीज ऑफ रिलेटेड सिक्वेन्स. एकाच फॅमिलीमधलं असेल जर तर आपण त्याला काय करू शकतो, हे जर फॅमिलीमधले असतील एकाच फॅमिलीमधले, फॉर एक्झाम्पल एक फॅमिली आहे तर त्या फॅमिलीमधले या नंबर ऑफ स्पेसीज आहेत, मग त्या या नंबर वेगवेगळ्या स्पेसीजमध्ये जीन सिक्वेन्स तर सिमिलर जर थोडाफार डिफरंट असेल तर आपण ओव्हरऑल आपण एक प्रिडिक्शन करू शकतो की ह्या प्रोटीन स्ट्रक्चर हा कसा असेल ह्याचा 3D स्ट्रक्चर. ओके, सो अशा पद्धतीनं हे समजावून घेण्यासाठी, अख्खा बायोलॉजिकल सिस्टीम समजावून घेण्यासाठी बायो इन्फॉर्मॅटिक्सचं स्टडी करणे महत्त्वाचं आहे. हे फर्स्ट गोल आहे आपल्याला. ओके, नेक्स्ट आहे स्कोप. ओके, ह्याचा स्कोप काय काय आहे? ओके, ह्याचा आपण स्टडी केलं, स्ट्रक्चर डाटा आपण डिस्कवर केलं, मग ह्याचं स्कोप काय आहे? सो बायो इन्फॉर्मॅटिक्स हॅज अ ट्रिमेंडस स्कोप. It provides central, globally accessible databases that enable the scientists to research, submit and analyze the biological information. फॉर एक्झाम्पल आता स्कोप काय आहे की प्रत्येक बायोलॉजिकल सिस्टमचा अभ्यास करतो, नवीन नवीन मॉलिक्युलर डिस्कवर करतो, नवीन नवीन प्रोटीनचं स्ट्रक्चर डिस्कवर करतो आणि ते एक पर्टिक्युलर वेबसाईटला तो काय करतो, अपलोड करतो इन्फॉर्मेशन. आणि परत त्यावरती जर कोणाला जर अजून रिसर्च जर करायचा असेल, ॲडव्हान्स रिसर्च जर करायचं असेल तर ते अगोदर रिसर्च केलेलं जे इन्फॉर्मेशन आहे ते उपयोगी येतो. म्हणून फर्स्ट काय आहे, फर्स्ट युजेस काय आहे त्याचं, टू ॲनालाइज करण्यासाठी, ॲनालिसिस ऑफ दी ऑलरेडी रिसर्च डाटा. ओके, हे महत्त्वाचं आहे. ओके, त्याचं फर्स्ट स्कोप काय आहे, जे रिसर्चिंग केलेलं आहे ऑलरेडी त्याचं रियूज करण्यासाठी बायोलॉजिकल डाटा इन्फॉर्मेशन महत्त्वाचं पडतो, फर्स्ट स्कोप. नेक्स्ट काय आहे, इट इंटेल दी ॲडव्हान्समेंट ऑफ डाटाबेस, अल्गोरिदम, कॉम्प्युटेशनल अँड स्टॅटिस्टिकल टेक्निक. आता ऑलरेडी एक फॉर एक्झाम्पल एक प्रोटीन स्ट्रक्चर आहे, त्या प्रोटीन स्ट्रक्चरमध्ये पहिल्यांदा काम कोणी केलेलं आहे तर त्याच्यामध्ये फक्त जीन सिक्वेन्सिंगचं काम केलं, त्याच्यामध्ये प्रोटीन स्ट्रक्चर काढलेलं आहे एकाने. मग त्याच्यामध्ये नेक्स्ट ॲडव्हान्स रिसर्च जर करायचं असेल त्याला बायोस्टॅटिस्टिक्स यूज करायचे आहे, त्याला अल्गोरिदम यूज करायचे आहेत त्याच्यामध्ये, त्यानंतर त्याच्यामध्ये कॉम्प्युटेशनल वेगवेगळ्या स्टॅटिस्टिकल टूल्स त्याला यूज करायचे आहे, IT टेक्नॉलॉजी वगैरे, तर तो करू शकतो त्या ठिकाणी. ओके, म्हणजे सेकंडरी रिसर्च करण्यासाठी हा प्रायमरी जे डाटा आहे ऑलरेडी रिसर्च केलेला आहे महत्त्वाचं असतं, म्हणून हे सेकंड स्कोप आहे. इट ऑफर्स अनालाइज सॉफ्टवेअर फॉर डाटा स्टडीज अँड कम्पॅरिझन अँड प्रोव्हाइड टूल्स फॉर मॉडेलिंग, व्हिज्युअलायझिंग, एक्सप्लोरिंग अँड इंटरप्रेटिंग बायोलॉजिकल डाटा. ओके, त्याचं 3D स्ट्रक्चर काढण्यासाठी वगैरे हे सगळं यूज करतो. ओके, आता त्यानंतर त्याचं अजून काय काय यूज आहे, मेजर रिसर्च रिसर्च फील्डमध्ये तर यूज आहे. त्यानंतर त्याचं प्रोटीन स्ट्रक्चर अलाइनमेंट करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल ऑलरेडी जे प्रोटीन डिस्कवर केले आहेत त्या प्रोटीनचं स्ट्रक्चर आणि नवीन डिस्कवर केलेल्या प्रोटीनचं स्ट्रक्चर त्याला काय करायचं, मॅच करायचं, ते म्हणजे त्याला म्हणायचं अलाइनमेंट. ओके, त्यानंतर नवीन एखादा ड्रग आला असेल तर त्या ड्रगची डिस्कवरी आणि त्या ड्रगचं प्रोटीनवरती काय इफेक्ट होतो, म्हणजे एखादा आजार कमी करण्यासाठी. ओके, एखाद्या प्रोटीनमुळं एखाद्या बायोलॉजिकल सिस्टीममध्ये सपोज एखाद्या माणसाला जर आजार होत असेल तर त्या प्रोटीनला ब्लॉक करायचं, म्हणजे जेणेकरून ते आजार होणार नाही. मग एखादा ड्रग डिस्कवरी केला, मग त्या ड्रगचा त्या प्रोटीनवरती काय इफेक्ट होतो हे स्टडी करण्यासाठी बायो इन्फॉर्मॅटिक्स हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रोटीन स्ट्रक्चर प्रिडिक्शन आपण मग अशी डिस्कस केलं की प्रोटीन स्ट्रक्चर प्रिडिक्शन करण्यासाठी ह्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. प्रिडिक्शन ऑफ जीन एक्सप्रेशन म्हणजे काय की एक पर्टिक्युलर जीन आहे, जीन म्हणजे काय, पार्ट ऑफ DNA मॉलिक्यूल, सिम्पल पार्ट ऑफ द DNA मॉलिक्यूल, दॅट इज द ॲक्टिव्ह पार्ट. ओके, की ज्या DNA पासून प्रोटीन तयार होतं त्याला म्हणायचं जीन एक्सप्रेशन. ओके, म्हणजे जीन काय करतो तो एक्सप्रेस करतो आणि त्या जीनपासून त्या DNA पासून प्रोटीन तयार होतो, प्रोटीन सिंथेसिस मेकॅनिझमला. ओके, मग ते जीन एक्सप्रेशन स्टडी करण्यासाठी हे बायो इन्फॉर्मॅटिक्सचं महत्त्वाचं आहे. आणि प्रोटीन इंटरॅक्शन म्हणजे एक प्रोटीन दुसऱ्या प्रोटीनला कसं इंटरॅक्ट करतो आणि त्याचं नेक्स्ट बायोलॉजिकल सिस्टीममध्ये कसं रिॲक्शन होते, कुठल्या स्टेप्स होते. ओके, हे प्रोटीन इंटरॅक्शन स्टडी करण्यासाठी बायो इन्फॉर्मॅटिक्स महत्त्वाचं आहे. जिनोम वाईड असोसिएटेड स्टडीज अँड मॉडेलिंग ऑफ इव्होल्युशन, वेगवेगळ्या इव्होल्युशनच्या मॉडेल डेव्हलप करण्यासाठी, म्हणजे कुठल्या ऑर्गॅनिझम पासून ओरिजिन झालेलं आहे, त्याचं इव्होल्युशन कसं झालेलं आहे, ह्याचे सगळे मॉडेल्स बनवण्यासाठी. ओके,
बायोइन्फॉर्मॅटिक्सचा स्टडी करणं महत्त्वाचं आहे. ओके, हे सगळे काय त्याचे स्कोप्स आहेत. ओके, त्याचा इम्पॉर्टन्स आहे. ओके, आता ह्याला काही लिमिटेशनसुद्धा आहेत. ओके, लिमिटेशन्स काय आहेत? In many times, databases development involve many designing issues which make the process of data organization and management more tedious. ओके, त्याच्यामधले जे डिझायनिंग इश्यू जे आहे, ओके, त्याच्यामधलं ते किती अलाइनमेंट करायचं काय आहे, हे एक मोर टीडियस काम आहे. कारण जीन सिक्वेन्स वगैरे खूप काही प्रोटीनचं जे जीन सिक्वेन्स आहे खूप मोठं असतं. ओके, हे एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये लिमिटेशन्स आहे. दुसरं काय आहे? द वन मेन चॅलेंजेस फॉर बायोइन्फॉर्मॅटिक्स इज हाऊ टू डिसाइड विच डाटा सेट आर टू बी अचीव्ड अँड विच आर टू बी डिस्कार्डेड. ओके, ह्याच्यामध्ये आपल्याला आपण काय करतो, मॅन्युअली भरपूर ऑर्गॅनिझमच्या ह्या ठिकाणी 10 ऑर्गॅनिझमचा आपण काय करतो, कम्पॅरेटिव्हली अलाइनमेंट वगैरे करतो. ओके, आपण प्रॅक्टिकली हे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. त्यामध्ये अलाइनमेंट म्हणजे काय असतो हे आपण तुम्हाला क्लिअर होईल जास्त. आता फक्त लक्षात ठेवा, जी अलाइनमेंट म्हणजे काय असते की 2 ऑर्गॅनिझम किंवा 2 पेक्षा जास्त ऑर्गॅनिझमचं कम्पॅरेटिव्ह जेव्हा आपण प्रोटीन स्ट्रक्चर सिक्वेन्स वगैरे किंवा DNA सिक्वेन्स कम्पेअर करतो अलाइन करून. ओके, आता त्याच्यामध्ये किती ऑर्गॅनिझमचं, भरपूर ऑर्गॅनिझम आपण कम्पेअर करतो. मग नेमकं आपण त्याच्यामधलं कुठलं डाटा सिलेक्ट करायचं आणि कुठलं डिस्कार्ड करायचं, कुठलं घेतलं नाही पाहिजे, हे थोडं त्या ठिकाणी कन्फ्यूज होतो. ओके, हे एक त्याचं काय आहे लिमिटेशन्स आहे. सो आयडेंटिफाईंग कॅरेक्टरिस्टिक रिक्वायर्ड फॉर डाटा अनालिसिस are stored in a database in a soft copy format. Okay, these may lost and cannot be accessed further as there is no hard copy set available. Okay, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, हे जे इन्फॉर्मेशन आहे, डीएनएचा सिक्वेन्स असेल, हे आपल्याला कशामध्ये आहे, सगळे आपल्याला कशामध्ये स्टोअर करता येतो, सॉफ्ट कॉपीमध्ये फॉर्मॅटमध्ये. ओके, सेव्ह करता येतं. पण सपोज एखादा मोठा काहीतरी व्हायरसमुळे एखादा डाटा जर उडाला तर ते आपल्याला परत रिकवर करता येत नाही. हे महत्त्वाचं एक ड्रॉबॅक आहे. अ क्रुशियल पार्ट ऑफ द चॅलेंज इज टू डेव्हलप मेथड्स अँड थेरीज दॅट अलाउज द इंटरॅक्शन ऑफ लार्ज इव्हर एक्सपांडिंग हेट्रोजिनस डाटा सेट टू ॲड्रेस द क्वेश्चन ऑफ स्पेसिस डिलिमिटेशन्स. नेक्स्ट आहे, इट इज स्टील अनक्लिअर हाऊ टू इन्कॉर्पोरेट अँड वे ऑल द डिस्टिंक्ट डाटा टाईप इंटू इंटिग्रेटेड टॅक्सॉनॉमिक मॉडेल. ओके, हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे लिमिटेशन्स आहे. म्हणजे हे अनक्लिअर आहे. सगळ्या जे टॅक्सॉनॉमिकल जे डाटा आहे, टॅक्सॉनॉमिकल डाटा म्हणजे काय की प्रत्येक स्पेसिस ओके चा जेनेटिक जे सिक्वेन्स आहे ते कसं काय करायचं, त्याला कसं डिस्टिंक्ट डाटा टाईप कसं बनवायचं आणि त्याला इंटिग्रेटेड सगळ्या ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल, एक फॅमिली आहे सोलॅनेसी फॅमिली, त्या सोलॅनेसी फॅमिलीमध्ये या नंबर ऑफ स्पेसिस आहेत. तर प्रत्येक स्पेसिसचं डाटा सिक्वेन्स कसं अलाइन करून कसं त्याला डिस्टिंक्ट टाईप द्यायचं, डाटा टाईप, हे थोडं त्याच्यामध्ये अनक्लिअर आहे आत्तापर्यंत डिस्कवर केलं. ओके, सो दीज आर दी काय आहेत, हे लिमिटेशन्स आहेत बायोइन्फॉर्मॅटिक्सच्या. ओके, अदरवाईज बायोइन्फॉर्मॅटिक्सचा आपण स्कोप बघितल्या. ओके, किती महत्त्वाचं आहे ते ड्रग डिस्कवरी करण्यासाठी, प्रोटीन अलाइनमेंट स्ट्रक्चर स्टडी करण्यासाठी, प्रोटीनचं स्ट्रक्चर प्रिडिक्शन करण्यासाठी, ओके, जीन एक्सप्रेशन स्टडी करण्यासाठी किती महत्त्वाचं आहे. ओके, हे आपण बघितलं. सो ह्याचे भरपूर आपल्याला काय आहेत ॲप्लिकेशन्स आहेत. ओके, आणि त्याला थोडं काही लिमिटेशन्ससुद्धा आहेत. ओके, सो टुडे वी विल स्टॉप हिअर. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी what are the different type of tools used in bioinformatics. Okay,